हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आपल्या विचाराचा ओबीसी निवडून द्या, पण आरक्षणाला विरोध करणाऱ्याला विधानसभेमध्ये पाडा। बीड मधला अन्याय करणारा एकही येऊ द्यायचा नाही, शांतता रॅलीमधून जरांगेंचं आवाहन। मराठा नेत्यांना सांगा आरक्षण द्या, नाहीतर गावात येऊ नका, जरांगेंचा इशारा। 70 वर्ष आम्ही मोठं केलं, आमच्यासाठी कधी काम करणार, जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल। महायुती आणि महाविकास आघाडी एकसारखेच केवळ खुर्चीच बघतात, जरांगेंची टीका। महाविकास आघाडीवाले लपून का बसले, विरोधक आले नाहीत म्हणून सरकार आरक्षण देणार नाही का, सर्वपक्षीय बैठकीवरून सुद्धा जरांगेंचा निशाणा। सगळे सोयऱ्यांबाबत एकमत झालं, पण महाजन आणि भुजबळ म्हणाले सगळे सोयरे टिकणार नाही। गिरीश महाजन जिथे जातात तिथे आंदोलन फोडून संपवतात, जरांगेंचा जोरदार हल्लाबोल। शिंदे समितीकडून हैदराबादमध्ये जुन्या नोंदींसह 1881 आणि 1901 मधील जनगणनेची पाहणी। 39% कुणबी समाज मराठवाड्यामध्ये असल्याची नोंद मिळाल्याची प्राथमिक माहिती। दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा संबंध तपासा। 8 आणि 13 जूनला आदित्य ठाकरे कुठे होते, नितेश राणेंचा सवाल। पोलिसात जबाब देणार अशी माहिती। विधानसभेला महाविकास आघाडीच्या 225 जागा निवडून येतील, राज्याचं चित्र बदलायचं असल्यामुळे अनेक जण सोबत येत आहेत, शरद पवारांचं वक्तव्य। विधानसभेसाठी भाजप 160 ते 170 जागा लढवण्यासाठी आग्रही, 160 पेक्षा कमी जागा लढवू नयेत, स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीमधल्या नेत्यांना विनंती, सूत्रांची माहिती। भाजपला 120 ते 130 जागांवर समाधान मानावं लागेल, उरलेल्या जागा शिंदे आणि अजितदादा गटाला द्याव्या लागतील, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। विधान परिषदेमध्ये अजित पवार काँग्रेसची किमान 3 मतं फोडणार, सूत्रांची माहिती। अजितदादांना दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची गरज, अजितदादांना 2 अपक्षांचा आधीच पाठिंबा। आमचे 3 ते 4 लोक फुटणार हे आम्हाला माहिती, त्यांचे कान टोचणार, आमच्या उमेदवाराला दगाफटका बसू नये याची काळजी घेऊ, काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव करेल, शिंदे गटाच्या आशिष जयस्वाल आणि महेंद्र दळवी यांचा दावा। तर काय होतंय उद्या बघू, पवार गटाच्या जयंत पाटलांची प्रतिक्रिया। भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव शरद पवार गटात, शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। आम्हाला पैसे नको, न्याय पाहिजे, आरोपी मिहीर शहाला फाशीची शिक्षा द्या, वरळी हिट अँड रन प्रकरणातील मृत कावेरी नागवांच्या पतीची मागणी। रवींद्र धंगेकर यांनी घेतली नागवा कुटुंबियांची भेट। मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ती महिला काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे का, वरळी अपघातावरून संजय राऊतांचा सवाल। वरळी अपघातामधील आरोपी मिहीर शहासह मित्रांनी विस्कीचे 12 पेग रिचवले, अपघाताच्या 4 तास आधी पार्टी, 25 वर्ष पूर्ण नसतानाही दारू दिल्यामुळे बारवर तोडक कारवाई। बेकायदेशीरपणे गाडीवर लाल दिवा लावणं भोवलं, पुणे पोलिसांकडून प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांना 21,000चा दंड, पोलीस खेडकर यांच्या कुटुंबियांना नोटीस बजावणार। पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबतच्या प्रश्नावर बोलताना पूजा खेडकर यांच्याकडून टाळाटाळ, मला कारवाईबाबत काही माहिती नाही, मी माझं काम करते आहे, खेडकरांची प्रतिक्रिया। पूजा खेडकर यांच्याकडे 17 कोटींची संपत्ती, आई वडिलांकडे सुद्धा बेहिशोबी मालमत्ता, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप। तर पूजा खेडकर यांनी आरक्षणाचा गैरफायदा घेतला, आनंद दवे यांची टीका। लंडनमधील वाघनखं शिवरायांनी वापरल्याचा कुणाचा दावा नाही, शिवप्रेमींनी मागणी केल्यावर आपण वाघनखं इकडे आणण्याचा प्रयत्न केला, मुनगंटीवारांचं विधान। सुधीर मुनगंटीवार सभागृहामध्ये खोटं बोलले, वाघनखावरील मुनगंटीवारांचं उत्तर दिशाभूल करणारं, कोणतेही पुरावे न देता माहिती, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची टीका। वाढी वीज बिल आणि स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये बीकेसीत काँग्रेसचं आंदोलन, वर्षा गायकवाड भाई जगताप आक्रमक, अदानी कार्यालयावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं। मुंबई उपनगरातील कांदिवली, मालाड, बोरिवली, गोरेगाव परिसरात मुसळधार पाऊस, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्यासह 14 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल, वारकरी भक्तिरसामध्ये तल्लीन।
हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.